ज्या कंपनीचे शेअर फक्त 5 रुपये होते त्या कंपनीचे शेअर्स यांचे 1500 रुपये झाले. मुख्यमंत्री फडणवीस झाल्याबरोबर आणि त्याच कंपनीसाठी रस्ता निर्माण करतोय आपण. तर ग्रामविकास मंत्री बसलाय तिकडे तंबाखू चोळत. एक व्हिडिओ सांगा तुम्ही बगर पैशाचं काम करतोय म्हणून. दिव्यांग बिचारा कसा जगत असेल, तो एमआरसीचा मजूर कसा जगत असेल. तुमच्या हॉस्पिटलमध्ये जा ना, सामान्य रुग्णालय. राज्यामध्ये सध्या अतिवृष्टीने महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं सर्वात अधिक नुकसान झालेलं आहे. मराठवाड्यातील शेतकरी सरकारच्या कर्जमाफीची वाट पाहतोय आणि आपल्याबरोबर आज कर्जमाफीसाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेले माजी मंत्री बच्चूभाऊ आहेत. बच्चूभाऊ, काय सांगाल की एकतर कर्जमाफीची योजना म्हणजे कर्जमाफी शेतकऱ्यांना व्हायला हवी, पण अशातच राज्य सरकारमधले काही मंत्री काल म्हणजे बाबासाहेब पाटील असे म्हटले की शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय. खरंच कर्जमाफीचा शेतकऱ्यांना नाद लागलाय का? यांना लुटाचा नाद लागलाय. यांना लाज वाटायला पाहिजे असं बोलताना. माफी तर द्यायची नाही आणि उलट टोमण्या मारायचे. हे राष्ट्रवादीच्या मंत्र्याकडून जास्त होत आहे. पहिले तो कृषी मंत्री होतोय, काय नाव, कोकाटे, आणि आता हे म्हणजे ज्यांची शेतकऱ्याची मतं घ्यायची त्यांचेच नाद काढायचे असेल तर आम्ही जर नाद केला ना तर तिथे कपडे पण राहणार नाही त्या पाटलाच्या अंगावर. एवढी नालायक की काय करायची. तुम्ही नाही माफ करणं होतं साले बोलू तो नका. अशा पद्धतीनं बोलून जर तुम्ही त्याला डिवसण्याचा प्रयत्न करत असाल शेतकऱ्याला तर ते चुकीचंच आहे. एकतर अतिवृष्टीमुळे मेला आणि दुसरा भाव नाही. तुम्ही लक्षात घ्या, सोयाबीनचे भाव 3,500 येऊन बसले आहे. कापूस 5,500 ते 6,000 विकावं लागतं. एवढ्या कमी दरानं जर कापूस आणि सोयाबीन विकावं लागत असेल, तुरीचे पण तेच हाल आहे. केळी तुम्ही पाहतोय 300 रुपये क्विंटलनं विकावं लागतं. अशा वाईट परिस्थितीमध्ये जो शेतकरी जात असताना तुमचं तोंड तर चांगलं ठेवा ना. पैसे नाही असं म्हणताय तर घोषणा तुम्हीच केल्या होत्या. तुम्हाला बाकी गोष्टीसाठी पैसे आहे. त्या सुरजागडच्या प्रकल्पाचा रस्ता फक्त सुरजागडचे वाहन, तिथलं लोखंड समुद्राच्या काठावर आणायचं आहे म्हणून गोंदिया आपण रत्नागिरी पासून तर इकडे गडचिरोलीपर्यंत शक्तीपीठ निर्माण करण्याची गरजच नव्हती. एका कंपनीसाठी 80,000 कोटी एवढा पैसा, आणि पैसा नाही म्हणून सांगताय. ज्या कंपनीचे शेअर्स फक्त 5 रुपये होते त्या कंपनीचे शेअर्स यांचे 1500 रुपये झाले. मुख्यमंत्री फडणवीस झाल्याबरोबर आणि त्याच कंपनीसाठी रस्ता निर्माण करतोय आपण. सगळं लुटणं सुरू आहे. 4 एकूण लुटायचं आहे. एवढं फक्त बाकी आहे. जो जे काही मंत्री असेल, काही मंत्री तर फक्त हप्ते घ्यायच्या कामी आहे. दुसऱ्या काहीच नाही. पैसे कुठून भेटतंय, काय केलं म्हणजे पैसे भेटणार, अशी एकंदरीत व्यवस्था करून ठेवली. आणि हे भामटे लोक नाद पडला. रे तुम्ही लुटलं किती ते पहा ना. तो मंत्री शेतकऱ्याचा मुलगाच आहे ना. तर त्यांचाच बीजेपीचा तो लोणाड कोण आहे, तो लोणीकर का कोणतरी आमदार होत आहे. तुमचे बबन, तुमच्या अंगावरचे कपडे मोदीचे, सगळं मोदीचे. त्याला त्या मोदीच्या अंगात रक्त आहे ना, ते शेतकऱ्याचा विसरू नको म्हणा. एवढे नालायक हे तर मारायला पाहिजे यांना. खरं तर हे त्यांचं शेतकऱ्यांसाठीचं, पण दुसरं एक त्यांचं असं वक्तव्य होतं की आम्ही निवडणुकीच्या दरम्यान आश्वासनं देतो आणि निघून जातो. हात जुळलाय का? धंदा यांचा धंदा झालेला आहे. कारण त्यांना माहित आहे भोडी बाबडी जनता आहे, काही विचार करणार नाही. आम्ही ते कर्जमाफीचं लावून धरलं म्हणून लोकांच्या तोंडात आहे, विरोधी पक्षात तरी तोंडात आहे. नाहीतर हा विषय संपला असता. सातत्यानं आपण 8 दिवसाचं उपोषण केलं, पैदल चाललो, आता प्रत्येक जिल्ह्यात सभा घेत आहोत. नाहीतर सोडला होता विषय. आणि आता तुम्ही काय म्हटलं होतं, एका भावांतर म्हणजे हमी भावाच्या 20% कुठलंही पीक असू दे, हमी भाव ज्या पिकाला असेल त्याला 20% बोनस आम्ही देऊ. आता काय सगळं विकल्यावर देणार तुम्ही बोनस? सगळं सांगतोय. सगळे पैसे कमवायचं साधन आहे. 7.5 लाख कोटीच्या बजेटमध्ये आज टेंडर जे कामं केलेले आहेत त्यांचे पैसे भेटत नाही. तुमचे रोजगार हमी योजना एमआरजीचे पैसे भेटत नाही. आणि एमआरजीएस मधून 1 लाख 3 लाख देतो म्हणतोय. अहो, मागचेच तर पानंद रस्त्याचे पैसे 4 वर्षापासून आले नाही. गोठ्याचे पैसे भेटले नाही. आमच्या घरकुल योजनेतले जे काही संडासाचे पैसे एमआरजीएस मधून देतोय त्याचे 3-3 हजार रुपये आले. 3-3 वर्ष लागतं. आणि या शेतकऱ्याला काय फसवणार आहे का तुम्ही? त्यांना माती कुठून आणावं, गाळ कुठून टाकावं, आणि हे टाकल्यानंतर पैसे कधी देणार? त्याच्यातले तुमचे अधिकारी खाणारे साले सगळे. एका विहिरीच्या मागे 50-50 हजार रुपये खातं यांचे अधिकारी. ग्रामविकास मंत्री बसलाय तिकडे तंबाखू चोळत. एक व्हिडिओ सांगा तुम्ही बगर पैशाचं काम करतोय म्हणून.
तो ग्रामसेवक असेल, तुमचा तो बीडीओ असणार, सगळं अंधाधुंदी सुरू आहे. जेवढं लुटाचं घरकुलवाल्यांकडून पैसे खाताय, 1.25 लाख रुपये भेटतो आणि त्याच्यातले तुम्ही 10-15 हजार रुपये खात असाल, तर साले हे अफजल खान परवडला ना यांच्यापेक्षा. वाईट परिस्थिती आहे सगळीकडे. खरं तर आता राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री नेहमी आता सांगतायत की आम्ही शेतकऱ्यांना मदत दिली. खरंच शेतकरी समाधानी आहे का ह्या मदतीपासून? समाधानीचा प्रश्न नाही. तुम्ही सांगा किती एकरी पैसे मिळाले. तेलंगणासारखं लहान राज्य, त्याचं बजेट फक्त 3.5 लाख कोटीचं आहे. आमचं बजेट 7.5 लाख कोटीचं आहे. पंजाब सारखं राज्य फक्त 2.5 लाख कोटी आहे. ते 60,000 कोटीची तरतूद ठेवतं आणि डायरेक्ट पैसे देतं. आमचं राज्य इनडायरेक्ट पैसे देत आहे. लक्षात घ्या. म्हणजे 31,000 कोटीच्या पॅकेजमध्ये 10,000 कोटी तर पायाभूत सुविधेसाठी गेले, 5 ते 7,000 कोटी विम्याचे गेले, उरलेले पैसे MRGS मधून कव्हर करतो म्हणताय. तर 6 ते 7,000 कोटीच्या वरती एक पैसे देत नाही. त्यांनी सांगितलं घरकुलाला 1.25 लाख रुपये देऊ. आता मला माहित आहे, मी आमदार झाल्यापासून याच्या अगोदर सुद्धा एनडीएफचा शासन निर्णय होता का आम्ही 95 महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या एकाही माणसाला 95,000 भेटले नाही. पूर्णतः घर पडले एकाही माणसाला. हात कलम करतं बच्चू कडू, फक्त GR काढतंय. त्या कोठ्याला किती देतं? 3,000 रुपये. 3,000 कोठा होतोय? बल्ली तरी होतं का एक? झोपडपट्टी वाहून गेली तर फक्त 8,000 रुपये. यांचं साला चहा पाण्याचा खर्च महिन्याचा 8,000 आहे. हे आम्हाला 8,000 देणार. सगळं फसवेगिरी आहे. पैसा नाही आहे म्हणून सांगायचं आणि बरोबर व्यवस्थित पैसे. आता तर सांगतोय, पहिले काम भेटासाठी पैसे द्यावे लागत जाय, टेंडर काढताना पैसे, आणि आता ते बिलं काढले तर त्याचे पैसे मागतात. नवीन धंदा सुरू केलाय. या रेस्ट हाऊसच्या कर्मचाऱ्याला विचारा काय पगार भेटते. तर इथंच जिथं रोज आमदार येतं ना, इथल्या कामगाराला लुटतं किती विचारा. इथून सुरुवात आहे. त्या कामगारांना पण पैसे भेटत नाही हो, त्याचे पैसे खातच आले. 16,000 रुपयाचा कायदा आहे आणि हे 10,000 देऊन मोकळं करतं यांना. ते बोलत नाही कारण तेवढी भेटत नाही नोकरी. काय बोलणार आहे ते? आणि आरक्षणाचा उठाव ठेव मार. तुम्ही मीडियावाले तसेच आहे. सकाळी ओबीसी दाखवता, मधात मराठा दाखवता, मग दलित दाखवता, उठला का रामदास, मग परब, मग तिथून उठलं तर ते टिल्लू राणे, काय काय दाखवत आहे. यांचे हे मेले काय राहिले काय? काय महाराष्ट्रावर फरक पडणार आहे? पण मीडिया रोज चालवतो तेच. एकंदरीत आता हे शेतकऱ्यांवरती आलेलं संकट म्हणजे विषय डायव्हर्ट करण्यासाठी आरक्षण वगैरे हे ते असं मीडियाचीच खेळी आहे. सगळ्यात तर बदमाश तुम्ही मीडियावाले आहे. मी सांगतोय तुम्हाला, काय कुठं महाराष्ट्र घेऊन जायचं आहे तर तुमचा काही दोष नाही हो. ते जे वरते बसलेले सगळे हरामी आहे साले, सगळे हरामी आहे. त्यांना कुठं महाराष्ट्र न्यायचं ठरवलं आहे त्यांनी.